14 अधिक 4 18 गोष्टी आहेत. हे 14 अधिक 4 18 गोष्टी आहेत. पण तुम्ही काही करा, फक्त देव आपला करा. पण इथे एक शब्द आलाय बरं का वारकऱ्यांसाठी, तो याचा अर्थ कटेवर हात विटेवर उभा, तो जगाचा बाप, तो सोडून दुसरा कोणी नाही, तो देव आपला करा. मग एकाने विचार करा, देव आपला करा म्हणजे काय करा? देवाला कवली मारा का? देव गळ्यात घाला का? देव चोळीत बसा का? देवाचं काय करा? काहीच करू नका. आतली भान काय करा, नामचिंतन अखंड करा, तुम्हीच देव व्हा, देव आपला करा, असा त्याचा अर्थ आहे. 3रा अध्याय, तुम्ही देवा ते भजा, देव तुम्हा तुष्ट होईल, परस्पर घडेल प्रीती जेल. एक वाक्य सांगा, आतली घाण बाहेर जाणं आणि बाहेरचा देव, मुळात देव आतमध्ये आहेत, फक्त घाण बाहेर काढा, मी देव आहे या बोधावर या, संपला विषय. फक्त त्याला ज्ञान लागतं. ज्ञान म्हणजे शाळेतलं नाही, हे MA फिल हे ज्ञान नाही, हे सोडून द्या, या ज्ञानाची काय किंमत नाही. हे MA फिल PhD काम LLB DED BEd ज्युनियर केजी सिनियर केजी हायर केजी लोअर केजी MBA DEd आणि BEd आणि आर्ट कॉमर्स सायन्स आणि FYNS MTech BTech डिग्री डिप्लोमा टर्नर आणि फिटर आणि वेल्डर आणि मेकॅनिकल इंजिनियर पॉलिटिकल इंजिनियर आणि MPSC UPSC नेट आणि शेडर फार्मसी नाही सिटी नाही ग्रीन डिग्री डिप्लोमा आणि MBA आणि BL हृदय रोग तज्ञ गुडघा तज्ञ फुफ्फुस तज्ञ बालरोग तज्ञ. आता नवीन तज्ञ आलेत, गुप्त रोग तज्ञ, रोग गुप्तन गडी तज्ञ. जो तज्ञ त्याला रोग गुप्त. हे जाऊ द्या, याला कोणी खात नाही, हे पुस्तकी ज्ञान, हे जाऊ द्या, याचा काही विषय नाही. हे नाही, देव करायचंय का, मग मीच वासुदेव आहे हे ज्ञान येऊ द्या. हे संसार सोडा, हे गाडी बंगला हे काय नाही, हे गाडी बंगला पप्या गुड्डी बंटी शुटी हे जाऊ द्या. हे गाडी बंगला पप्या गुड्डी बंटी शुटी फ्रीज कूलर गॅस लाइटर बंद सगळी हिटर बिटर एअर वापे जंगला कांदे गोण्या बकरा अंडे लग्न पडपड फुगणी उशी तबा संडाबाद काही नोटा बेडशीट दिवाण चमच्या उरगड उशी गादी तर कन्या नोड्या खांड खोंड बोंबड सुटा अंडर फन कुजिनवाने घरात काटवरती कोणाला सीतावणी साहेब दे धक्का ढवी पचाड फरकाला परत गोष्ट टोटी टोकरोडी तो कनाला शिक्षणाचा ऐकू झेंडा मांडवेस खान राजनीती धमक वाटेल शिकाण बॉन्डिका धागा चिकनीच्या मेडी दुनियादारी माझे मंत्र झाले आता माझी सडकली पबिते पबिते पारुला ही पोरगी झादुस्तव आहे. अज्ञान बाजूला करा, तुम्ही देवात बस. आणि एवढं जरी कळलं आजच्या कीर्तनात लय झालं. मी रोज कीर्तनात सांगतोय, हे इंद्रिकाचं कीर्तन आहे महाराज, हे कधी खोटं ठरणार नाही. इथून पुढे काळ बदललाय, आता आपण बदलत्या काळानुसार बदललं. आता 1.5 तास देव चुळीत बसण्यात देव नाही, कर्म चांगलं करण्यात देव आहे. 9,000चा बोकड कापला देवाला, आणि देवाला काय व्हायला नख्या खुर. आणि हे लोक देवाला खुर का वाहतात, ते शिजत नाहीत. ते शिजले ना देव वासाच मिळाला. एकदा मोकळ कापायचं आणि वर्षभर देवाच्या पाया पडायचं नाही, बापाची भेट आहे का? असं चालतं का? एकदा 9,000चा बोकड कापायचा आणि वर्षभर त्या देवाकडे डोकून सुद्धा असं नाही चालत. ते तुम्ही लई देव चुळीत बसू नका, काहीच करू नका. मी म्हणतो कामात काम करा. गाईचं दूध काढताना रामकृष्ण हरी म्हणा, तेवढे दुधाला तेवढेच पाणी घाला, डिग्री तीच. आपलं रामकृष्ण हरी का म्हणते, जेव्हा गाई बादलीत पाय घालली रामकृष्ण सांडलं दुधन काय रामकृष्ण. कामामध्ये काम करायला शिका, देव चुळीत बसू नका. आता पहिले दिवस राहिले नाही, आता कामामध्ये. कारण आजच्या जगात 2च माणसं सुखी जगतात, भगवंतावर श्रद्धा ठेवणारा, अखंड भजन करणारा आणि आईबापाचा आशीर्वाद कमावणारा. आणि तरुण पोर ध्यानात ठेवा, या नोकऱ्या बिकऱ्या नाहीत असे निगेटिव्ह विचार करू नका. तुम्ही त्या तयारीनं राहा, नोकऱ्या कधीही लागणार नाहीत. मी 10 वर्षापूर्वी बोलत होतो ते आज खरंय, आज बोलतो कायम खरंय. 2च वर्षात 5 गोष्टी घडणारे लिहून ठेवा. मी 10 वर्षापूर्वी म्हणत होतो मजूर गाडीवर येणार, आला का नाही? मी 10 वर्षापूर्वी म्हणत होतो पोऱ्या बापाच्या अगोदर जाईल, गेला का नाही? मी 10 वर्षापूर्वी म्हणत होतो मजूर बागायदाराला याच्यानं पैसे देईल, दिले का नाही? मी 10 वर्षापूर्वी म्हणत होतो पोऱ्या बापाच्या अगोदर जाईल, गेला का नाही? मी 10 वर्षापूर्वी म्हणत होतो पैशाला किंमत येईल. बहीण भावाला कचेरी खेचलोय का नाही? भाऊ भावाचा दुश्मन झालाय का नाही? काय जगात खरं राहिलं? आणि आता सांगून देतो, मगाशी 5 सांगितल्या, आता 5 सांगतो. 2च वर्षात 5 गोष्टी घडणार आहेत. नाही दिसलं तर आपल्याला दिसेल तिथं आणा. आपल्या मागच्या खोट्या ठरल्यात का नाही? मग आता सांगून ठेवतो, अजून 2 वर्षानं घरात माणसं राहणार नाहीत, माणसंच राहणार नाही. त्या खाली म्हैस राहायची, त्या पाहुण्याला पाणी मिळत होतं, पाहुण्याला चहा मिळत होता, म्हशीला पाणी मिळत होतं. आज काय 25% म्हातारी माणसं केवळ दिसत नाही म्हणून दिवस माळवायच्या अगोदर थोडंफार खाऊन झोपून घेतात, दिसतच नाही. वेळ कुठे आम्हाला पाहिला आई बापाकडे. सर्व्हिसवाल्याला माग व्यापेत, सासऱ्याची बायपास आहे, थोरल्या मिळवणीचं बाळात पण आहे. धाकटी मिळवणी परीक्षेला गेली, तिचा तपास लागला, त्याच्या मागे व्याप नाही. मग ती का निकालच घेऊन ये, ती का काय करते?
सांगा हे वाक्य खोटं आहे का? बोला. हा, आई बापाकडे पाहायला शिका. निदान एक वाक्य सांगा सर्व्हिसवाल्याला, जिने दूध पाडलं तिने कधी पगार विचारला नाही, पण ज्यानं मुलगी दिली त्यानं पगार विचारल्याशिवाय दिले नाही. जरा महिला मंडळ वाईट वाटेल तुम्हाला, मी तुमच्या मुलासारखा आहे. एक 8-10 दिवसातून नवऱ्याला आहे ना त्याच्या आईला भेटायला पाठवायचं सोडा. त्याला सांगा तुम्ही जाऊन या दुपारपर्यंत, रविवार तर आहे. तसं मग वाटलं तर मटण संध्याकाळी करू आपण, रविवारी तीच अडचण राहते ना. बघ मटण तर आणून ठेवलंय, जावा कवा. तुम्ही त्याला सांगा आणि जाताना ना काही नका देऊ, एक थोडस लोणचं, 1-2 पापड कागदात बांधून द्या. त्या सासूला जर दिले ना तिच्या आशीर्वादावर तुम्हाला 3 पिढ्या कमी पडणार नाही. तुम्ही इकात आणून नोंद. तिचा मुलगा तुमच्या ताब्यात आहे, तुम्हाला तिचं काही वाटलं नाही का? तिने बिचारीनं 9 महिने कुशीत ठेवलाय, 20 वर्ष सांभाळलाय, पूर्ण तुमच्या ताब्यात देऊन टाकलाय. अरे ते बिचारे तुम्हाला विचारल्याशिवाय पाणी पिते नाही रे. अरे जरी जगायचं ठरलं महिला मंडळ, आता तुम्ही उगाच लावून धरले आमच्यावर लय अन्याय आहे, आमच्यावर लय अन्याय आहे. काही नाही हो, आता ज्यांच्यावर खरे अन्याय आहे ते शब्द बोला ना. सरकार तुमच्या बाजूनं, कायदा तुमच्या बाजूनं, सगळं तुमच्या बाजूनं. आमची वांग्यातली गंमत झाली भाऊ. एक माणूस आमची बाजू घेईल. बरं बायकोला लय बोलवतं, ती म्हणते मी कोर्टात जाईन. बाई काय बोलतो, मीच खातो बोलले. मग आता काय कर. नाही तर आता खरंच सांगा पुरुष मंडळी, आपल्या बायको इतकं आपल्याला अजून कोणी वाईट बोलेल का? तरी आपण त्याच घरी मुक्कामाला आहे. आता काय करता महाराज, आपली बायको आपल्याला 2 पोरं झाले म्हणते, तुम्हाला काही कळत नाही. आता काय बोलायचं, आणि आपणही कुशाल म्हणतो खरं आहे बा. अरे आता काय. महिला मंडळ ए विनोद नाही, महिला मंडळ थोडी सासू-सासऱ्याची दखल घ्या. आता एक वाक्य ऐकाल का महिला मंडळ माझं? महाराज म्हणून नका ऐकू, तुमचा मुलगा म्हणून ऐका. एकच वाक्य ऐका. तुम्हाला जर कधी कोणी विचारलं ना सासू सासरे तुमच्यात आहेत का, तर तुम्ही त्यांना असं सांगा, मी त्यांच्यात आहे, ते माझ्यात नाही, मी त्यांच्यात आहे. जमीन त्यांची आहे, जो खिलारी माझ्या ताब्यात आहे तोही त्यांचाच आहे. तो फक्त सांभाळायला माझ्याकडे आहे, कारण त्याला मीच आकडू शकते, दुसरं कोणी आकडू शकत नाही. घरात माणसं राहणार नाहीत. खोटं आहे. दुसरी गोष्ट घडणार आहे. तुला नाही कोणी भेटलं, ज्याचं प्रवचन तुला त्याची कर. चांगल्या चांगल्या बापांनी चांगल्या चांगल्या माणसांनी बापाच्या डाव्याचे न्हायचे पैसे पडवले. थोडे लग्न मागितले तो म्हणून आपला काय संबंध. धाकट्या म्हणलं मी त्याचा नाहीच तर पैसे द्यायचं काय संबंध. नाही म्हणतो मी फुकाट करतो, पण त्याचा हाय एवढं तर म्हणा. आता तो तर मिळालाय. डाव्याचे तुमच्याकडे प्रवचन असतात का डाव्याला? नाही, आमच्याकडे डाव्याला प्रवचन असते सरलाट. आमच्याकडे 8:30 सकाळी 10 वाजला, कोणाचाही 10 वाजो प्रवचन असते. खाटावर ज्ञानेश्वरी देऊन अर्धा तास प्रवचन असतं. कोणाचाही 10 वाजो. दारुड्या बिवड्या बेवडा माळकरी कोणी असलं तरी आमचा दणका तोच. हा, इकडे तुमच्याकडे नाही ते बरं आहे. मग तुमच्याकडे काय डाव्याला गप्पाच असते नुसत्या कावला शिरेपर्यंत. त्या गप्पा आणण्यापेक्षा आहे ना काहीतरी कार्यक्रम ठेवा. एखाद्याला 10 मिनिटं ज्ञानेश्वरीवर गाठ्यावर बोलायला हवा, म्हणजे माणसं निदान नदी होतं तरी तेवढं नीट ऐकतील. हा हो, नाही तर दहावीचे आता सगळं बंद होणार आहे, काही नाही राहिले. हो, 10वी बंद होणार आहे. तिसरी गोष्ट, नोकरी मिळणार नाही. शेतकरी वर्गाला पाया पडून सांगतो, मी स्वतः शेतकरी आहे चांगला. काळी आई कालही सोनं देत होती, आजही सोनं देते, उद्याही सोनं देते. शेतीवर नाराज होऊ नका, शेतीला जोड व्यवसाय करा. यावर तुमचं मत काय? आणि शेतकऱ्याच्या पोरांना सांगतो, हे कटरी बिटरी प्यायचं आता बंद करा. जरा जाग्यावर या, जरा लाजा धरा, लाजा. अरे तुम्हाला बापानं 20 गुंठे जमीन कमवून ठेवली, तुम्हाला 1 गुंठा घ्यावा ना अजून. अरे केरळवरून हवा भरायला आलेलं पोरग हवा भरण्यावर हायवेला 1 गुंठ्याचा मालक झालंय. जरा अभ्यास करा. केरळवरून हवा भरायला आले, रात्री 2:30ला उठत आहे हवा भरायला, त्याला हायवेला 1 गुंठा जमीन घेतली. अरे बोर मारायला महाराष्ट्रात ते झाडाखाली शिजून भात खात्यात.
हवा भरायला महाराज सुद्धा आले पोटभर. एमपीची ट्रक आमच्या हायवेला जाते तर रस्त्याच्या कडेला शिजून भात खाते आणि आमची आवला जमीन इकून धाब्याव खाते. अरे जरा माझा टेरपणा कमी करा. अरे मराल बेवडे हो मराल. मकार कटरी प्यायच्या लग्न डामाडावला करायचे मग कर्ज झालं का या रस्त्यावर काढा मोर्चा हँड करा माप. कशाला बावलातपणा करायचा रे? कशाला पाहिजे कोटरीन फिटरी? रिकाम्या बाटल्या ऐकणार आणि गाड्या घेतल्या बाटल्या रिकाम्या करणार जमीन ऐकल्या. एवढी एवढी कबरी मांडी कोटरी पितात मिश्या फुटल्या नाही नाला काला. 9वीची कोटरी पिते 15चं असं एवढं एवढं टाईट पाहते बापा कधी. ते बापालाच म्हणते तुझंच का मी तुझंच मी मग तुझ्यात आणि माझ्यात एवढा फरक कसा? त्याचा बाप म्हणला आता मी म्हणतोय बा माझ आहे. मग 10वीला गेलं एवढंच आहे बंगाल 16च. बापाला म्हणते काय केलं रे माझ्यासाठी? त्याने केलं ते सांगायचं का? बाप म्हणला मारली जखम्या मग आता काय करेल? तू लगेच म्हणतो कोणी. बरं कुठं द्यायच्या नोकऱ्या? 25% कंपन्या लॉक झाल्यात. एका बँकेला 6 माणसं लागत होते. एका कॉम्प्युटरमुळे 2च माणसं बँक चालतात. 36 जिल्हे आपल्याकडे 36च कलेक्टर लागतात. आपल्याला तालुक्याला 1च तहसीलदार लागतो. एका पोलीस स्टेशनला 1च SP लागतो. मग तुम्हाला नोकऱ्या कुठं द्यायच्या? बावडाटा सारखं आपलं कवर शिकत बसायचं काय मला नोकरी नाही मला नोकरी नाही. सायकल पंक्चर 10 रुपयाला आहे. मोटरसायकल पंक्चर 50 रुपयाला आहे. मोठ्या गाडीचं पंक्चर 200 रुपयाला आहे. पावली का ना? रसाचा ग्लास केवढा आहे उसाचा? 10 रुपयाला हाफ 20 रुपयाला फुल निम पाणी बर्फ आहे. असू दे पाणी काय पेना रेल्वे आहे की जे नाहीत ते पाणी टाकूनच पेतात. मग रसाचं असलं काय द्यायचं ना? नाही पण जो माणूस कष्ट करीत असेल ना महाराज त्याला लक्ष्मी मिळायलाच पाहिजे. महाराज तुमच्याकडे नाही दुष्काळाची झळ. तुम्ही खाली जर गेलात मी रात्री परभणीला होतो. महाराज उद्या तिकडेच आहे. महाराज अक्षरशः ऊसाचं चरक आहे ना ती बाई लाकूड फिरवते आणि तो माणूस तो ऊस घालून रस काढतात. अशी कष्ट करणाऱ्या माणसाला 100-200 मिळाल्याचं काय विशेष हो? आज बैलाचं काम जर आमची माऊली करीत असेल शेतकऱ्याची तर तिला 200 रुपये मिळाल्याचं काय वाईट वाटायचं काम आहे? तिला मिळायलाच. अशी पोर आहेत पोरांनो खाली जालना म्हणतात तिकडे परभणीकडं. तो जार आहे ना आपला जार तो 20 रुपयाला घेतात. किती लिटरचा? 20 लिटर काय असेल तर 20-30 लिटरचा. आणि ते रस्त्याच्या कडेला विकायला घेऊन बसते पोरांनो. पण ती जार नाही विकते ती बाटलीनं पाणी विकत्या. आणि 5 रुपये बाटली आहे ती. 5 रुपये बाटली. आता आपली बाटली मला वाटतं 750 ml आपली. 750 ml चीच आपण पाण्याची वापरतो. ती पाण्याची बाटली ती 5 रुपयाला किती पोरांनो. मग एक जार जर खपला तर त्यांना 40-50 रुपये नाही. कॉलेजमध्ये टकाटक दिसणार कशामुळं? घामामुळं. बिचाऱ्यानं का किराणा दुकानात पुढे बांधला 2 भारी ड्रेस घ्यायला का हरकत? चांगला फुट बीट टाईट बीट पॉलिश बिलिश मारून पाहिलं दिवशी कॉलेजला गेला पाहिजे. याडपट पाहत राहिले पाहिजे काय ड्रेस आहे. कधी ध्यानात द्यायचं मला. जी माणसं घामानं कष्ट करतात ना त्यांना लक्ष्मी मिळायलाच पाहिजे. मी तर म्हणतो शेतकरी मोटरसायकलवर येतो ना मजूर मोटरसायकलवर येतो ना येऊ देव तो 4 चाकीवाला पाहिजे कांदे काढायला. आणि येणार आहे तो. नाहीतरी आता त्यांना आणायच जावं लागत आहे. कशात? 4 चाकी काढू द्या. पण पोरांनो व्यवसाय करा. हे नोकऱ्या बिकऱ्या ह्या मिश्र राहणार आहे. फक्त 70 जागा 1000 भरायच्या आणि 20,000 भरायच्या. केव्हा भरायच्या? मिली नेहमी पोरं बायका देईन कोणी. रेंज गेली रे रेंज अगदी तसाच 42 पोरी पाहिल्या एका पोरांना नाही पसंत केल्या. त्याला एक माझ्यासारख्या भेटला मला मिळेल ती करून टाक. त्याला पोरगी पसंत केली पण त्या पोरीच्या आईनं नवरदेव पाहिला. ती म्हणली भिकाऱ्याला पोर देईन पण याला द्यायची नाही. का द्यायची नाही? तर पाहिला मला पाहिला आलता. पोरांनो आणि शेतकऱ्याचे पोरं बरेच आहेत. आता एक शेतकऱ्याला वाक्य सांगतो. शेतकरी माणसाने ना शेतकरी आहे ना सगळेच आहेत. तुम्ही महाराज म्हणून ऐकू नका पण तुमचा मुलगा म्हणून माझे 2-4 वाक्य ऐकाल का? तर सांगायला
एक, वारंवार त्या जमिनीत तेच पीक घेतल्यामुळे जमिनीची उत्पादन क्षमता कमी झाली. दोन, टाटा मेट्री